कोणाशी गोड बोलू मी? तुझ्याशी, सावलीशी, का सावलीच्या घरच्यांशी, सारंगशी, चंद्रकांतशी, का त्या जगन्नाथशी? जगाशी कसं गोड बोलायचं की नाही बोलायचं ते तुम्ही बघा माई. त्यात मी काय सांगणार ना. तुम्ही आपलं माझ्याशी गोड बोला, माझ्या या पर्सशी गोड बोला. हा, जरा 4 पैसे टाका याच्यात, तिला बी बरं वाटेल संक्रांतीच्या दिवशी. काय म्हणता? ए गप ग जयंती, परत तुझी वायफळ बडबड नको सुरू करू आता. माझी मनस्थिती ठीक नाहीये. अगं इतरांशी तर सोड, आता तर स्वप्नात स्वतःशी सुद्धा गोड बोलायची हिंमत नाही राहिली माझ्या. माई माई अशा निराश नका हो माई. माई अजून मी वेळ गेलेली नाही माई. माई तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी, म्हणजे जी व्यक्ती आता तुमच्यापासून लांब आहे की नाही, आपले तारा मॅडम, हा तारा मॅडमशी जाऊन गोड बोला, त्यांना तिळगुळ द्या, त्यांना बरं वाटेल, आहे की नाही? नाही वाटणार तिला बरं. बरं वाटणं तर सोड, उलट मी तिच्या समोर गेले तर कदाचित द्वेष करेल ती माझा. सावलीने जे काही केलंय ना, म्हणजे सावलीने नाही काही केलं, पण तिच्यामुळे जे काही झालंय त्यानंतर त्यांनी माझ्या ताराला बिचारीला घरातनं बाहेर काढलंय. आता या सगळ्याचा दोष तारा मलाच नाही का देणार? तिला तर हेच वाटत असेल ना की माझ्यामुळे हे सगळं झालंय. आजवर ही भैरवी कधीच कुणाला घाबरली नव्हती, पण आता खरं सांगते जयंती, माझी तारा समोर जायची हिंमत नाहीये. नाही माहिती मी तिच्या समोर गेल्यावर ती कसं रिॲक्ट करेल, मला काय बोलेल. माझी लेक दूर गेली ग माझ्यापासून, पण ज्यांनी हे केलंय ते मात्र मजेत आहेत. मग त्यांचा मजाक किरकिरा करूया का माई? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही जाऊन मेंढळ्यांच्या घरात तिळगुळ वाटा, त्यांना वाटेल की तुम्ही सगळं विसरलात आणि ते बेसावध होतील. मग जाऊन असा धाव घालायचा ना माई, सगळे असे वटणीवर आले पाहिजेत बर का. बघा बाई, फ्री ऑफ कॉस्ट सल्ला आहे त्या जयंतीचा. द्यायचं तर द्या, नाही तर द्या सोडून. संक्रांतीचं गिफ्ट समजावं तर, आहे की नाही? नाही जयंती नाही, आता ही भैरवी हे असले खेळ खेळणार नाही. आता मी जरा वेगळाच डाव आखलाय. ज्यांनी माझं घर तोडलंय ना, त्यांच्या घरावर नाही संक्रांत आणली तर नाव नाही लावणार.